नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 15 नोव्हेंबर आपण आलो तुम्ही पळवा संत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही, हा शेड अर्धा आहे आणि त्या शेडमध्ये एक लाईन आहे। टोटल आवक 200 ते 210 पर्यंत आवक आहे आज। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी सगळ्यांचे भाव सांगत असतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजून एक गोष्ट मित्रांनो, जर तुमचे द्राक्षाचे प्लॉट रेडी असतील, जर तुमचे द्राक्ष रेडी असतील, विकायचे असतील, तर तुमचा नंबर कमेंटमध्ये टाकायचा आहे। एक्सपोर्ट द्राक्ष असतील तरी तुमचा नंबर कमेंटमध्ये टाकायचा आहे। आणि आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी सगळ्यांचा भाव सांगत असतो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट सगळं सांगत असतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाऊ बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिली लाईन आहे, पहिला ट्रॅक्टर आहे। बघ शकता क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 5480 जायले 5480 रुपीज। कुठला आहे कांदा? बेड। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, बेडचा कांदा आहे। 5480 जायले। पुढं बघू, बघ शकता खादी। काय भाव गेले? 3200 रुपये जायले 3200 रुपीज। कुठले आहे तुम्ही? बर। पुढं बघू, बघ शकता तुम्ही गोल्ट आहे। किती गेलो? 4051 जायले 4051 रुपीज। आणि हे किती गेलंय? 3901। बघ शकता 3901 जायले 3901 रुपीज। कुठले तुम्ही? बेडचे। हे गोल्टीचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे। बरं, पुढं बघू, बघ शकता तुम्ही गोल्ट आहे। काय भाव गेलो? 4040 जायले 4040 रुपीज। कुठला आहे कांदा? दीक्षी। बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा पुरसुंगीचं बियाणं आहे, दीक्षीचा कांदा आहे। पुढं बघू, काय भाव गेला? 3800 जायले। बघ शकता क्वालिटी 3800 3800 रुपीज। कुठले? शिरवाडेवानी। बरं, पुढं बघू, बघ शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी। काय भाव गेलो? 5100 जायले 5100 रुपये 5100 रुपीज। कुठला आहे कांदा? 80 जायले का? 5180 जायले। कुठला आहे कांदा? वडनेर भैरव। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। 5180 जायले 5180 रुपीज। पुढं बघू, बघ शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? हे किती गेलंय तरी? 5200 रुपये जायले 5200 रुपीज। पुढं बघू, बघ शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 49 जायले 4900 रुपीज। कुठला कांदा? आयरगाव। बियाणं कोणतं होतं याचं? येलोरा गुलाबी। बरं, आयरगावचा कांदा आहे 49 जायले। पुढं बघू, काय भाव गेला आपलं? 49 जायले। बघ तुम्ही कांद्याची क्वालिटी 49 4900 रुपीज। कुठला आहे कांदा? कसबे सुकेना। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, कसबे सुकेनाचा कांदा आहे 49 जायले। पुढं बघू, बघ शकता तुम्ही गोल्ट आहे। काय भाव गेला दादा? 46 जायले 4601 रुपीज। कुठला आहे कांदा? जोपूळ। बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, जोपूळचा कांदा आहे। पुढं बघू, बघ शकता क्वालिटी। काय भाव गेलो? 5326 5326 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, बियाणं माहिती तुम्हाला? 5326 जायले। पुढं बघू, बघ शकता मी 5652 जायले 5652 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव बसवंत। पिंपळगाव बसवंतचा कांदा आहे। बघ शकता तुम्ही 5652 जायले। पुढं बघ शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 4700 4700 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। बियाणं माहिती आहे तुम्हाला? पुढं बघू, बघ शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 4790 4790 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगावचा। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे, पिंपळगावचा कांदा आहे 4790 जायले। पुढं बघू, बघ शकता तुम्ही सुपर गोल्ट आहे, साईज आहे। काय भाव गेलो? 4809 जायले 4809 रुपीज। कुठला आहे कांदा? बेडचा कांदा आहे। पुढं बघू, बघ शकता क्वालिटी। काय भाव गेलो? 51 5100 5100 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेड। बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे। बघ शकता तुम्ही पंचगंगाचं बियाणं आहे 5100 जायले। पुढं बघू, बघ शकता क्वालिटी। काय भाव गेला?
5200 जायले 5200 रुपीज. कुठला आहे कांदा? दावतवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? दावतवाडीचा कांदा आहे 5200 जायले. पुढं बघू. बघ शकता तुम्ही खादे काय भाव किलो? 2500 जायले 2500 रुपीज. कुठले? पिंपळगाव. बरं 2500 जायले खादे. पुढं बघू. बघ शकता तुम्ही 6680 जायले 6680 रुपीज. क्वालिटी बघ शकता तुम्ही कांदे. कुठला आहे कांदा? बरं बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. बघू शकता तुम्ही 6680 जायले. पुढं बघू. बघ शकता तुम्ही 6651 जायले 6651 रुपीज. कुठला आहे कांदा? दिगवड. बघ शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. बघ शकता तुम्ही. पुढं बघू. बघ शकता तुम्ही 6552 जायले 6552 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे काका? दिगवाडा. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरा. 6552 जायले येलोराचं बियाणं आहे. पुढं बघू. बघ शकता तुम्ही 5415 जायले 5415 रुपीज. क्वालिटी बघ शकता तुम्ही कांद्याची. कुठला आहे कांदा? दिंडोरी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. दिंडोरीचं कांदा आहे 5400 जायले. पुढं बघू. काय भाव गेला काका? 5401 रुपये जायले. बघ तुम्ही 5401 रुपये. क्वालिटी बघ शकता तुम्ही कांद्याची. कुठला आहे कांदा? कानाशी. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. कानाशीचं कांदा आहे. पुढं बघू. बघ शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 5435. 5435 जायले. बघ शकता तुम्ही क्वालिटी 5435. 5435 रुपीज. कुठला कांदा? सुकेना. बियाणं कोणतं होतं याचं? अंबरचं बियाणं आहे. सुकेनाचं कांदा आहे. पुढं बघू. बघ शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 5301 रुपये जायले. बघ शकता तुम्ही 5301 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? सुकेनाचं कांदा आहे 5301 रुपये जाईल. पुढं बघू. काय भाव गेला आता? 6364. 6364 जायले 6364 रुपीज. कुठला आहे कांदा? डांग समजा. बियाणं कोणतं होतं दादा याचं? राईचं बियाणं आहे 6364 जायले. पुढं बघू. काय भाव गेला काका? 5460 जायले. बघता तुम्ही 5460 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपरी. बियाणं कोणतं होतं याचं? येलोराचं बियाणं आहे. पिंपरीचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 6351 जायले. क्वालिटी बघ शकतो कांद्याची 6351 6351 रुपीज. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. लोखंडेवाडीचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 5500 जायले 5500 रुपीज. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी. बरं. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 59 जायले 5900 रुपीज. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी. बघ शकतो तुम्ही 59 जायले. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. लोखंडेवाडीचं कांदा आहे. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 66 जायले 6600 रुपीज. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी. बघ शकतो तुम्ही 66 जायले. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. लोखंडेवाडीचं कांदा आहे 66 जायले. पुढं बघू. काय भाव गेला आपलं? 2080 जायले. खादे बघ शकतो तुम्ही 2080 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेला आपलं? 58 जायले. बघ शकतो तुम्ही क्वालिटी 58 5800 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदूर मध्येश्वर. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोराचं बियाणं आहे. नांदूर मध्येश्वरचं कांदा आहे 58 जायले. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 5480 जायले 5480 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदूर मध्येश्वर. बरं. घरगुती बियाणं आहे 5480 जायले. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो?
6,000 रुपये जायले. 6,000 रुपीज. कुठला आहे कांदा? बेंडाळी. बियाणं कोणतं होतं याचं? अनुराधाचं बियाणं आहे. 6,000 रुपये जायले. बेंडाळीचा कांदा आहे. पुढे बघू. बघा तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 5200 एक जायले. 5,201 रुपीज. कुठला आहे कांदा? कारसूळ. बियाणं कोणतं त्याचं? भीमशक्तीचं बियाणं आहे. 5200 जायले. कारसूळचा कांदा आहे. पुढं बघू. बरं पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 58-48 जायले. 5,848 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बियाणं कोणतं होतं काकायचं? पंचकेश्वरचं कांदा आहे. रेड पोरचा बियाणं आहे. 58 जायले. 58-48. बरं पुढं बघू. क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 58 जायले. 5,800 रुपीज. क्वालिटी बघू शकता तुम्ही. बियाणं कोणतं होतं याचं? डॉक्टर पावसकर. कुठला होता कांदा? वरखेडा. पुढं बघू. 58 जायले. आपला काय भाव गेलो? 67-90 जायले. बघू शकता तुम्ही. 67-90. 6,790 रुपीज. कुठला आहे कांदा? सटाणा देवपूर. बरं क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची. 67-90 जायले. बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा सुंगी बियाणं आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 57 जायले. 5,700 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळणारे. बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. पिंपळणाऱ्याचं कांदा आहे. 57 जायले. प्रशांतचं बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 64-40 जायले. बघू शकतो तुम्ही. 64-40. शिंपी टाकली का? शिंपी टाकलीचं कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? जिंदाल. 64-40 जायले. जिंदालचं बियाणं आहे. 6,440 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेला? 5852 जायले. 5,852 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंपी टाकळी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिंपी टाकळीचं बियाणं आहे. शिंपी टाकळीचं कांदा आहे. घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 55 जायले. 5,500 रुपीज. कुठला आहे कांदा? चांदोरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. चांदोरीचं कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेला आपलं? 54-25 जायले. 54-25. 5,425 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळस. पुढं बघू.